नमस्कार, किचन स्टोरीमध्ये मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण आपल्या चिमुकल्यांसाठी छान असं सॅरेलॅकचा एक प्रकार बघणार आहोत जो की इन्स्टंट होतो। अगदी प्रवासात सुद्धा तुम्हाला न्यायला अतिशय सोपा असा आहे। दूध बिस्किटांसाठी अतिशय उत्तम असा पर्याय पण आहे। चला तर मग आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर आपल्या चिमुकल्यांसाठी आज आपण छान असं सॅरेलॅक बनवून ठेवणार आहोत। हे सॅरेलॅक म्हणजे दूध आणि बिस्किटाला अतिशय उत्तम पर्याय आहे, अतिशय पौष्टिक आहे, खूप जास्त सोपी रेसिपी आहे, अगदी पटकन होते आणि अशी करून ठेवली तर 2 ते 3 महिने आरामात ही टिकते। तर यासाठी इथे 50 ग्रॅम मी चुरमुरे घेतलेले आहे, 50 ग्रॅम मखाणे घेतले, अगदी 50 ग्रॅम गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 50 ग्रॅम इथे रवा घेतलेला आहे, त्याचप्रमाणे 8 ते 10 काजू बदाम आणि थोडेसे पिस्ते घेतलेले आहे, 50 ग्रॅम इथे डाळवं घेतलंय म्हणजे ज्या भाजक्या डाळ्या असतात त्या, 20 ग्रॅम इथे मी ओट्स घेतलेले आहे। थोडंसं सॅरेलॅक जे आहे आपलं ते एकसंध व्यवस्थित व्हावं, व्यवस्थित मिक्स व्हावं त्यासाठी इथे मी ओट्स वापरते आहे आणि त्याचप्रमाणे इथे 50 ग्रॅम एवढी मी साखर घेतलेली आहे। चला तर आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर आता हे सर्व जिन्नस जे आपल्याला आहे ते व्यवस्थित भाजून घ्यायचे। तर आता सॅरेलॅक बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची कृती म्हणजे सगळ्या वस्तू व्यवस्थित भाजल्या गेल्या पाहिजे, ज्यामुळे बाळाचं पोट वगैरे दुखणार नाही। अगदी 6 महिन्याच्या बाळापासून तर 3 वर्षाच्या बाळापर्यंत हे सॅरेलॅक तुम्ही सहज देऊ शकता। तर इथे एक पॅन ठेवून घेतली आहे, पॅन व्यवस्थित तापलेली आहे, यामध्ये जे मखाणे आहेत ते मखाणे आता मी व्यवस्थित भाजून घेते। फक्त खीर सोडली तर मखाणे असे व्यवस्थित मुलांच्या पोटात जात नाही, त्यामुळे अशी एक छान पद्धत आहे की यामुळे सॅरेलॅकच्या माध्यमातून मुलांपर्यंत मखाणे व्यवस्थित पोटात जातात। तर अशा प्रकारे व्यवस्थित आपण मखाणे जे आहेत ते भाजून घ्यायचे। तर मखाणे आपल्याला व्यवस्थित असे क्रिस्पी करून घ्यायचे आहेत। तर मखाणे जे आहेत ते व्यवस्थित भाजले गेलेले आहेत, अगदी छान क्रिस्पी झालेत। आता आपण चुरमुरे भाजून घेऊया। तर आता इथेही अगदी बारीक गॅसवर मी व्यवस्थित असे चुरमुरे भाजून घेतलेले आहे। ते बघू शकता थोडासा रंगही चेंज झालाय आणि अतिशय कुरकुरीत झाले। हेही मी काढून घेते एका भांड्यात। तर ज्या भाजक्या डाळ्या आपण घेतल्या होत्या त्या भाजक्या डाळ्या सुद्धा आपण इथे व्यवस्थित अशा भाजून घेणार आहोत। अजिबात आपल्याला तूप तेल काहीही वापरायचं नाहीये, अगदी असंच आपल्याला सुकं सुकं हे व्यवस्थित भाजून घ्यायचंय, ज्यामुळे सॅरेलॅक जे आहे ते 2 ते 3 महिने व्यवस्थित टिकेल। तर इथे डाळ्या सुद्धा आपल्या व्यवस्थित अशा भाजून झालेल्या आहेत, त्याही मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि थंड करून घेते। आता काजू आणि बदाम आणि पिस्ते जे आहेत ते व्यवस्थित इथे मी भाजून घेते। छान व्यवस्थित आपण ड्रायफ्रूट जे आहेत तेही भाजून घेतले। हे सॅरेलॅक खूप जास्त पौष्टिक होतं, अगदी बाजारातल्या पॅकेज फूडपेक्षा खूप जास्त छान असं हे सॅरेलॅक होतं आणि आपण आपल्या घरी व्यवस्थित हे वेळ देऊन करू शकतो। तर अशा प्रकारे ड्रायफ्रूट्सही व्यवस्थित भाजले गेलेले आहे, हेही मी काढून घेते। आता यामध्ये ओट्स थोडेसे मी भाजून घेते। या सर्व वस्तू व्यवस्थित भाजण्याचीच थोडीशी मेहनत आहे। एकदा की हे व्यवस्थित भाजलं गेलं की बाळासाठी अगदी 1 ते 1.5 महिना हे सॅरेलॅक व्यवस्थित पुरतं। यापेक्षा तुम्हाला जर प्रमाण वाढवायचं असेल तर तुम्ही वाढू देखील शकता। मी आता इथे सगळं प्रत्येकी 50-50 ग्रॅम घेतले, फक्त ओट्स जे आहेत ते मी इथे 20 ग्रॅम वापरलेले आहेत। तर अशा प्रकारे आपले ओट्स देखील व्यवस्थित असे भाजले गेलेले आहे। लगेचच मी हे सुद्धा काढून घेते। आता यामध्ये मी रवा ॲड करून घेते आणि रवाही व्यवस्थित असा भाजून घेते। आता रव्यामुळे काय होतं तर जे सॅरेलॅक आहे त्याला टेक्स्चर खूप छान येतं, छान असं ते रवाळ रवाळ लागतं, म्हणजे खूप जास्त चिकटही होत नाही। त्यामुळे इथे आपण रवा वापरायचा, रव्यामुळे छान असं दमदमीतही आपलं सॅरेलॅक होतं, ज्यामुळे बाळाची भूकही व्यवस्थित भरते। तर अशा प्रकारे आता मंद गॅसवर आपल्याला एक 3 ते 4 मिनिट रवा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे, छान असा फुलून येईपर्यंत।
तर रवा देखील आपला छान असा सोनेरी रंगावर भाजला गेलेला आहे, मस्त असा फुलून आलाय। तेही आता मी काढून घेते आणि थंड करून घेते। आणि सगळ्यात शेवटी आपल्याला गव्हाचं पीठ जे आहे ते भाजून घ्यायचं। गव्हाचं पीठ आणि रवा भाजायला थोडासा वेळ जास्त लागतो, पण हे एकदा व्यवस्थित भाजलं गेलं की सॅरेलॅक अतिशय छान होतं। त्याच्यामुळे सगळ्यात शेवटी इथे मी गव्हाचं पीठ जे आहे ते भाजून घेते। यामध्येही तूप वगैरे घालायचं नाही, फक्त आपल्याला पीठ सोनेरी रंग येईपर्यंत व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे। गव्हाच्या पिठामुळे सॅरेलॅक जे आहे ते अगदी दमदमीत तर होतंच, पण सॅरेलॅकचं जे टेक्स्चर आहे ते सुद्धा खूप व्यवस्थित होतं। गव्हाच्या पिठामुळे सॅरेलॅक जे आहे ते तर दमदमीत होतंच, पण सॅरेलॅकचं जे टेक्स्चर आहे तेही अतिशय उत्तम होतं। व्यवस्थित असं एकसंध मिसळून ते येतं, त्यासाठी इथे गव्हाचं पीठ मी ॲड करून घेते। फक्त गव्हाचं पीठ आहे ते अगदी व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे, अजिबात कच्चं राहायला नको, ज्यामुळे बाळांचं पोट दुखू शकतं। त्यामुळे गव्हाचं पीठ आपल्याला व्यवस्थित ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। तर गव्हाचं पीठ भाजण्यासाठी थोडासा वेळ जास्त लागतो, तर इथे 10 मिनिट झालेले आहे। 10 मिनिट मी अगदी बारीक गॅसवर गव्हाचं पीठ जे आहे त्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत व्यवस्थित असं भाजून घेतलंय। छान असा सुगंध येतोय आणि अशा प्रकारे आता आपल्याला गव्हाचं पीठ जे आहे ते भाजून घ्यायचं आहे। हीच थोडीशी जास्त मेहनत आहे, कारण की गव्हाचं पीठ जर कच्चं राहिलं तर बाळाचं पोट दुखू शकतं। त्यामुळे आपल्याला गव्हाचं पीठ जे आहे ते व्यवस्थित पीठ असं भाजून घ्यायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता कलर अगदी बदलून गेलेला आहे, छान असं सोनेरी रंगाचं आपलं हे गव्हाचं पीठ जे आहे ते भाजलं गेलंय। तर गॅस मी इथे बंद करते आणि पीठ सुद्धा थंड करून घेते। आता सर्व वस्तू आपण व्यवस्थित भाजून घेतलेल्या आहे। आता हे आपण मिक्सरला बारीक करून घेऊया। त्यासाठी इथे मिक्सरचं भांडं घेते आणि त्यामध्ये प्रत्येक वस्तू घालून घेते। सगळ्यात पहिल्यांदा ड्रायफ्रूट्स, डाळ्या, ओट्स आणि मखाणे हे मी बारीक करून घेणार आहे। तर हे आता व्यवस्थित आपण बारीक करून घेऊया। त्यापूर्वी यामध्ये मी 2 वेलची ज्या आहेत त्या फोडून घालून घेते। वेलचीमुळे छान असा फ्लेवर येतो, मुलंही आवडीने खातात, त्यामुळे 2 वेलची मी इथे घालून घेते। तुम्हाला गोडाचं करायचं नसेल तर तुम्ही यामध्ये मीठ ॲड करू शकता, त्याचप्रमाणे जिरे आणि ओव्याची पावडर देखील टाकली तरी सुद्धा चालेल। तर हे आता मी बारीक करून घेते। तर हे बघा, हे मिश्रण मी मिक्सरमधून काढून घेतलंय। अगदी व्यवस्थित छान असं पाहिजे तसं आपलं मिश्रण जे आहे ते बनवून तयार झालंय। वेलचीमुळे छान असा सुगंधही याला आलाय। तर यामध्ये मी रवा आणि चुरमुरे घालून घेते। आता हे सुद्धा मी व्यवस्थित असं मिक्सरला बारीक करून घेते। तर अशा प्रकारे आपलं सॅरेलॅक जे आहे ते तयार होतं आहे। तर आता हे मी थोडंसं प्लेटमध्ये काढून घेते आणि थोडंसं सॅरेलॅक जे आहे ते मी यामध्येच ठेवलेलं आहे। इथे बघा, आता यामध्ये मी जी 50 ग्रॅम साखर आहे, तर यामध्ये जी 50 ग्रॅम साखर आहे ती ॲड करून घेते। तुम्हाला साखरेऐवजी तुम्हाला गूळ घालायचा असेल तर तुम्ही नंतर गूळही घालू शकता। त्याचप्रमाणे आपण जे गव्हाचं पीठ भाजून घेतलं होतं ते सुद्धा यामध्ये मी ॲड करून घेते। म्हणजे काय होईल, पीठ आणि सर्व जे आता आपण मिक्सरला बारीक केलेलं मिश्रण होतं ते सगळं व्यवस्थित असं एकजीव होईल, म्हणून मी पीठ सुद्धा यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेते। अशा प्रकारे हे सुद्धा मिक्सरला एकदा काढून घेते। तर अशा प्रकारे संपूर्ण सॅरेलॅक जे आहे ते मी असं मिक्सरमधून व्यवस्थित बारीक करून घेतले। तर आता हे 50-50 ग्रॅम या प्रमाणामध्ये अगदी इतकं मोठं हे सॅरेलॅक जे आहे ते बनवून तयार झालेलं आहे। अगदी 20 ते 25 दिवस हे सॅरेलॅक आरामात पुरतं। नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा। आता हे कसं बनवायचं ते आपण बघूया। तर या पद्धतीने सॅरेलॅक जे आहे ते अगदी हवाबंद एअरटाईट डब्यामध्ये आपल्याला भरून ठेवायचं आहे, ज्यामुळे ते अजिबात खराब होणार नाही। अगदी 2 ते 3 महिने आरामात पुरेल। अगदी अशा पद्धतीने आपण सॅरेलॅक जे आहे ते भरून ठेवायचं आहे। यामध्ये वरतून तुम्ही केशरच्या काड्या घालून घेतल्या तरी देखील चालेल। तर इथे यामध्ये वरून तुम्ही थोडंसं केशर घालून घेतलं तरी देखील चालेल, अगदी ऑप्शनल आहे। तर आपण इथे आता सॅरेलॅक बनवायला घेऊया। तर त्यासाठी इथे मी 2 चमचे जे आहे आपलं बनवलेलं आता रेडी टू ईट असं सॅरेलॅक घेतलेलं आहे। त्या 2 चमचे सॅरेलॅकसाठी इथे मी फक्त अर्धी वाटी
जे आहे पाणी ऍड करून घेतले आणि हे व्यवस्थित आता मिक्स करून घेते। याचे सगळे गोळे पाण्यातच इथे मोडून घ्यायचे अगदी अशा पद्धतीने। तर हे सेरेलॅक बनवताना तुम्ही यामध्ये मिल्क पावडर जी आहे ती वापरली तरी देखील चालेल। मी इथे नाही ऍड केलेली कारण मला नव्हती घालायची, तुम्ही मिल्क पावडर वापरली तरी देखील चालेल। प्रवासात नेताना अगदी सील पॅक टाईट असा डबा असेल तर त्यामध्ये अगदी कडकडीत आपलं उकळतं पाणी किंवा दूध असेल त्यामध्ये हे सेरेलॅक टाकलं आणि डब्याचं झाकण जर बंद केलं तर लगेच ते इन्स्टंट खायलाही तयार होतं। तर अशा प्रकारे फक्त पाणी किंवा दूध जे आहे ते अगदी गरम छान असं कडकडीत असायला हवं। तर यामध्ये अशा प्रकारे आता मी पाण्याने हे सेरेलॅक व्यवस्थित मिक्स करून घेतलंय। त्यामध्ये थोडंसं आता दूध ऍड करते। पुन्हा एकदा हे मिक्स करून घेते। आता इथे मी पॅन गरम करून घेतली आहे। अगदी छोटासा चमचा मी इथे साजूक तूप घालून घेते। तूप थोडंसं गरम झालं की यामध्ये लगेचच आपण आता सेरेलॅकचं जे मिश्रण बनवून घेतलं होतं दूध आणि पाण्यासोबत ते यामध्ये ऍड करूया आणि पुन्हा यामध्ये आपण वरतून दूध ऍड करूया। आता हे यामध्ये मिक्स केल्यानंतर आपण हे व्यवस्थित असं ढवळत राहायचंय म्हणजे याचे गोळे होणार नाही। आता तुम्हाला ज्या पद्धतीत जितकं पातळ किंवा घट्ट पाहिजे असेल तितक्या पद्धतीत तुम्ही हे करून घेऊ शकता। बाळ जर अगदी छोटं असेल 6 ते 8 महिन्यांचं तर अगदी असं पातळ जे सेरेलॅक जे आहे अशा प्रकारची पेज आपल्याला बनवायची आहे। आता तुम्ही बघू शकता अगदी अशीच पूर्ण पाण्यासारखी, आणि त्यापेक्षा मोठी मुलं असेल तर थोडंसं घट्ट करायचं आहे। तर अशा प्रकारे आता तर या पद्धतीने इथे सेरेलॅक जे आहे ते बनवून तयार झालंय। तर या पद्धतीने सेरेलॅक जे आहे ते बनवून तयार झालेलं आहे। अगदी 1 मिनिटांमध्ये छान असं सेरेलॅक बनवून तयार होतं। फक्त गरम दूध किंवा गरम पाणी वापरायचं आहे। इथे माझा मुलगा 2 वर्षांचा आहे म्हणून मी असं छान घट्ट असं हे सेरेलॅक ठेवलंय। तुमचं बाळ जर छोटं असेल तर मी तुम्हाला पहिल्यांदा दाखवलं त्या पद्धतीने अगदी पातळ असं आपल्याला हे सेरेलॅक खाऊ घालायचंय। अतिशय पौष्टिक आणि अगदी पोटाला दमदमीत असं हे सेरेलॅक आहे। आमच्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा।